इकडं बघाड्यावर आता उतरतो. हा खाली येणार आहे. हा ठेवू का मग? विविधतेने नटलेल्या आपल्या महाराष्ट्रात अनेक प्रथा परंपरा आपल्याला बघायला मिळतात. त्यातीलच एक प्रथा म्हणजे वाई भागातील बावधन या गावात पाळली जाते. शेकडो वर्षांपासून इथे जे बगाड होते ते नेमके कसे होते, हे बावधन गाव नेमके कसे आहे, या आणि अशा अनेक घटना आज आपण प्रत्यक्ष त्या गावातच जाऊन बघणार आहोत. चला तर मग बघूयात हे बावधनचे बगाड नेमके कसे आहे. चला. सातारा जिल्ह्यातील वाई किंवा पाचवड या दोन्ही ठिकाणांवरून बावधनला पोहोचता येते. गाव तसे समृद्ध आणि मोठे. गावात नवी आणि जुनी घरे. जत्रेच्या दिवशी गावात वयस्कर मंडळी दाराच्या अंगणात वाट बघत बसलेली असतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला एकच गोष्ट विचारत असतात, बगाड कुठवर आलंय. उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच गावाला सुंदर यात्रेचे रूप प्राप्त झालेले असते. घरं सजलेली दिसतात, कारण प्रत्येकाला बगाड कधी गावात पोहोचतंय याची उत्सुकता लागलेली असते. याचा इतिहास म्हणजे होळीच्या दिवशी बगाड्या ठरल्यानंतर गावच्या ग्रामदैवताच्या मंदिरात पुढचे 5 दिवस मोजक्या ठरलेल्या अन्नघटकावर बगाड्याला ठेवले जाते. ग्रामस्थांकडून बाभळीच्या ओल्या लाकडापासून बगाड तयार करण्यात येते. आळदांडी चंदनाची बनवली जाते. बगाडाचे वजन साधारण 2 ते 3 टन इतके असते. दगडाची चाके, चाकावर कणा, कण्यावरती बूट, बुट्यावरती साठी, साठीवरती वाघ, वाघावरती खांब, खांबावरती शीड आणि शिडेला टांगलेला बगाड्या. हा सोहळा बघण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो लोक दरवर्षी इथे जमा होतात. रंगपंचमीच्या दिवशी बावधन गावापासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कडेगावच्या शेजारील नदीकिनारी बगाडाची सुरुवात होते. बगाडाला 6 खिल्लार धष्टपुष्ट बैलजोड्या जुंपल्या जातात. धुर्वीची म्हणजेच सुरुवातीची बैल ही धिप्पाड आणि मोठ्या ताकदीची असतात. ठराविक अंतरावर बैल बदलली जातात. बगाडाच्या दोन्ही तर्फेला असणारी लोक तोल सांभाळण्याचं काम करतात. बगाडाच्या वाघावर बसलेली 2 माणसं दिशादर्शकाचं काम करतात. शिडाला बगाड्या टांगल्यानंतर त्याला पाठीमागे गळ लावलेला असतो. दोन्ही हात वर टांगलेले असतात. यंदा हा बगाड्याचा मान श्री विकास नवले यांना मिळाला होता. शेतातून, पिकातून, बांधावरून, रस्त्यावरून प्रवास करत हे बगाड जेव्हा गावात प्रवेश करते तेव्हा त्याचे मनोभावे स्वागत केले जाते. शेकडो वर्षांच्या प्रथेप्रमाणे विधी केल्या जातात. वयस्कर मंडळींच्या मार्गदर्शनात ग्रामस्थ आणि तरुण हे कार्य तडीस नेतात. बगाड सायंकाळी गावात पोहोचल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. मुंबई पुण्यावरून येणारी लोक एकमेकांची भेट घेतात. गावात त्या दिवशी पुरणपोळीचे जेवण असते. गावात उत्साहाचे वातावरण असते. बगाडाचे साहित्य ठराविक ठिकाणी ठेवले जाते.
बगाड्याला मंदिरात घेऊन आल्यानंतर ठराविक विधीनंतर हा सोहळा खऱ्या अर्थाने संपन्न होतो. हा सोहळा एकदा नक्कीच प्रत्यक्ष अनुभवण्यासारखा आहे. परंतु इथे आलात तर एवढ्या गर्दीत लहान मुलांची योग्य ती काळजी घ्या. बगाडाच्या सोहळ्यात बैल उधळण्याची खूप शक्यता असते. जनावरांना इजा होऊ नये व जनावरांमुळे आपल्याला इजा होऊ नये याची दक्षता घ्यावी. सातारा जिल्हा तसा पर्यटनाच्या बाबतीत समृद्ध आहे. त्यात वाई तालुका म्हणजे तर सर्वांग सुंदर. तुम्ही कधी बगाड पाहिलं आहे का हे कमेंट करून जरूर सांगा. चॅनलवर नवीन असताल तर आत्ताच आपला मोनोलॉगर कबीर हा चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपण भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन डॉक्युमेंटरीसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.